नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात टेबल सम्राटचा कारभार. 20 वर्षापासून एकाच जागी कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप. नियम धाब्यावर. सांगलीत 20 वर्ष एकाच ठिकाणी कर्मचाऱ्याविरोधात तक्रार, बदलीची मागणी. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आप्पासाहेब पाटील नावाचे कर्मचारी गेल्या तब्बल 20 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असून स्वतःला जिल्हाधिकाऱ्यांचे पीए असल्याचा भास निर्माण करत मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. माजी सैनिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते कुमार गोविंद कांबळे यांनी याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून संबंधित कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. 7 दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले आप्पासाहेब पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या 20 वर्षापासून एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचा आणि आपल्या पदाचा गैरवापर करून महसूल प्रशासनात दबावाचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. माजी सैनिक कुमार गोविंद कांबळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासनाच्या बदली नियमांचे उल्लंघन करून पाटील यांना दीर्घकाळ एकाच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. तसेच इतर पात्र व सक्षम कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करून त्यांच्या अधिकारांचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच 7 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.